ओके. तर नमस्कार पाहुणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहुणो, अशा पद्धतीचा आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय करायचं, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. तिथे तुम्हाला बीटमार्क आणि सेकीपॅकच्या या 2 लिंक भेटून जातील. सोबतच व्हिडिओमध्ये वापरलेले सर्व मटेरियल पण तिथे तुम्हाला भेटून जाईल. किंवा तुम्ही टेलिग्राम जॉइन करू शकता. आपण तिथं पण मटेरियल देत असतो. तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता, काही विषय नाही. तर आता अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी जी बीटमार्क असणार आहे पाहुणो, त्याला ओपन करावं लागेल. आणि आता ओपन केल्याच्या नंतर बघू शकता आपण अशा पद्धतीचे काही बीट्स वगैरे पुढे असणार आहेत आपल्याला. ओके. तर व्हिडिओ बनवताना सुरुवातीला प्लसवरती खाली क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथून जे फोल्डर असेल ना आपलं, तो फोल्डर वगैरे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पाहून या ठिकाणी मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला असणार आहे, ठीक आहे. लिरिकचा एक लिरिकलचा व्हिडिओ असणार आहे. तर अशा पद्धतीने तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे. बघू शकता आपल्या पद्धती अशी लिरिक्स असणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ ॲड करू शकता किंवा 2 व्हिडिओ आपण दिलेले आहे, तुम्ही हा पण व्हिडिओ ॲड करू शकता, ठीक आहे. अशा पद्धतीची कलर ग्रेडिंग आपली असणार आहे. काही विषय नाही, तुम्ही तुमच्या मनानं कोणता पण ॲड करू शकता, जे तुम्हाला चांगलं वाटेल. ओके. अशा पद्धतीने व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पाहून आपण काय करूया, इथून सुरुवातीला तर आपण बॅक येऊया. सेकीपॅकला अशा पद्धतीने ओपन करायचं आहे. सेकीपॅकमध्ये बघू शकता या ठिकाणी खूप सारे म्हणजे 3 इमेजेस दिले असणार आहे. सुरुवातीच्या आपण इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन इथून कॉपी इफेक्ट करून घेऊया अशा पद्धतीने. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बीट मार्क असणार आहे आपल्यावाली, ओपन करून घ्यायचे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही जे इमेज वापरत असणार, तो इमेज आपल्याला या ठिकाणी ॲड करावाचा आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी इमेज सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पाहून आपल्याला पुढच्या बीटवर यायचं आहे. बरोबर 15 सेकंद पास येऊन आपल्याला हा इमेजची लेंथ इथपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायचे. इमेज आपण अशा पद्धतीने खालच्या बाजूला ठेवून घेऊया. या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. बिल्डिंग अँड ओपेसिटीमध्ये क्लिक करायचं आहे. खाली या ठिकाणी बघू शकता लाईटचं ऑप्शन आहे, इथे जाऊन आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे, ठीक आहे. बॅक यायचं आहे. आता आपण काय करूया, या ठिकाणी जे इमेज असणार आहे पाहून, ठीक आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा बिल्डिंग अँड ओपेसिटीमध्ये क्लिक करायचे आहे. आणि याची ओपेसिटी जी असणार आहे, या ठिकाणी ओपेसिटी आपण 20-30पर्यंत 25पर्यंत आपण ठेवून घेऊया, ठीक आहे. 25-26पर्यंत अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे, ठीक आहे. बघू शकता अशा पद्धतीचं असणार आहे आपल्यावाली. तर आता आपल्याला या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन जो कॉपी इफेक्ट केला होता, तो आपण सॅच्युरेशन वाफचा अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करूया. ओके. बघू शकता अशा पद्धतीने ते होऊन जाईल. त्यानंतर बरोबर 15 सेकंदापाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जे इमेज वापरत असणारा तुम्ही, तो इमेज ॲड करायचा आहे. पुढच्या बाणावर क्लिक करून पुढच्या बीटवर आल्याच्यानंतर एक्स्ट्रा पार्ट इथून आपण अशा पद्धतीने कट करून पुन्हा प्लसवरती जाऊन मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि इथून आपल्याला भावनं इमेजेस अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे आहे शेवटपर्यंत. ओके. तर चला, या ठिकाणी मी काही इमेजेस ॲड करून घेतो आधी. ओके. तर या ठिकाणी आपण इमेजेस शेवटपर्यंत ॲड करून घेतलेले आहेत भावनो, ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण स्टार्टिंगला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये मी तुम्हाला एक बॉर्डर दिला असणार आहे. बॉर्डर PNG अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची आहे, ठीक आहे. त्यानंतर याची जी साईज आहे, लेंथ साईज काही म्हणू शकतो आपण, नीला शेवटपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायचे. पुन्हा स्टार्टिंगला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी आता आपण एक शॅडो PNG दिली असणार आहे याच्यामध्ये, ठीक आहे. या ठिकाणी या शॅडो PNG अशा पद्धतीने ॲड करायचे. बघू शकता. त्यानंतर ही 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी स्ट्रेस टू कंपोज एरिया किंवा फिल कंपोजिशन एरियावरती आपण क्लिक करूया. त्यानंतर याचे पण लेंथ असणारं, जे साईज असणार आहे, लास्टपर्यंत ठेवून घेऊया. आणि हे जे शॅडो PNG आपण कधी पण बॉर्डर PNGच्या खाली ठेवायचे आहे म्हणून, ठीक आहे. आणि हे शॅडो PNG आपण या ठिकाणी 15 सेकंदापासून पुढेच अप्लाय करूया, म्हणजे त्याच्या आधीचा पार्ट नको आहे आपल्याला, कट करून टाकूया, ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. हा PNG दिली असणार आहे, तिला ॲड करायचं आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ठेवून घेऊया, ठीक आहे, अशा पद्धतीने. ओके. तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इथे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर याची पण लेंथ जे असणार आहे ते शेवटपर्यंत. ओके. बघू शकता अशा पद्धतीने होऊन जाईल. त्यानंतर आता आपले जे इमेज होते त्यांना आपल्याला इफेक्ट लावायचा आहे. बॅक येऊया, त्यासाठी सेकीपॅकला आपण ओपन करायचं आहे. शेवटचा तर इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे. जे काय आता बघू शकता या ठिकाणी जे लास्टचा आपला इमेज असणार आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये इथून, आणि 3 डॉटवर क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट, ठीक आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. बीट मार्क असणार आहे आपली, ओपन करायचं आहे बीट मार्कला.
आणि बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी 15 सेकंदापाशी आल्याच्यानंतर बघू शकता ज्या ठिकाणी आता तुम्हाला डबल बीट दिसेल भाऊनो, ठीक आहे, त्या समोरील इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट, ठीक आहे. अशा पद्धतीने ज्या पण ठिकाणी तुम्हाला 2 बीट दिसत असेल त्या समोरील इमेजेसला तुम्हाला हा जे इफेक्ट असणार आहे तो शेवटपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करणार भाऊनो, ठीक आहे. तर हे तुम्ही शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे, काय विषय नाही, सोपा असणार आहे. तर आता मी या ठिकाणी करून दाखवत नाही, बट तुम्ही शेवटपर्यंत करून घ्या. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. ओके, बॅक आल्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा जे सेक इफेक्ट असणार आहे आपला त्याला ओपन करायचं आहे. आणि यामध्ये आता जे काय 2 नंबरचा इमेज असणार आहे याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट जाऊन कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. बीट मार्क असणार आहे आपल्याला, त्याला ओपन करून घ्यायचं आहे. सोपं असणार आहे. आता इथून काही विषय नाही. आता बाकी जितके पण आपले सिंगल बीटवाले इमेजेस राहिले होते त्या सर्व इमेजेसला हा इफेक्ट सेम पद्धतीने पेस्ट करून टाकायचा आहे. काही विषय नाही, बाकी यामध्ये काही पण चेंजेस नाही करायचे तुम्हाला. अशा पद्धतीने इफेक्ट तुम्ही शेवटपर्यंत अप्लाय करून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी करून तर नाही दाखवत आहो, बट तुम्ही करून घ्या. त्यानंतर एक हवा असेल तुम्हाला तर तुमचा लोगो लावून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची साईज तुम्ही 1080 पण ठेवू शकता. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. इतका सोपा होता. आवडला असं लाईक झालंच पाहिजे.